आता तुम्ही बघितलं फुलाच्या या पुष्पाने आपलं स्वागत केलं, कारण फूल पुष्प आपल्याला जेव्हा आपण पूजा करतात आपल्याला पूजेमध्ये आपल्याला ते ठेवावंच लागते, आपल्या देवाचं स्मरण आपल्याला करावंच लागते, कारण कोणत्याही कार्यक्रमाचं शुभ कार्य जर करायचं असले तर आपल्याला ते सगळी प्रक्रिया तयार करूनच पूर्ण करावं लागते. म्हणून आहे का समोर काय म्हणायचं मला अनित्य आहे, पण नित्य असून हे अनित्य आहे. या जगावर कोणाचं स्वामित्व नाही, कारण आपल्याला शिक्षणाचं महत्व कळलं नव्हतं. अरे आम्हाला शिक्षणाचं महत्व काय, आम्हाला शिक्षणाची सुद्धा उजागरी नव्हती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समानतेचा हक्क दिलं, स्त्रीला समानतेचा हक्क दिलं, आम्हाला शिक्षणाचे दार उघडे केले. म्हणून म्हणायचं आहे काय, आपल्याला जर आपल्या समानतेचा हक्क मिळाला नसता आणि बाबासाहेबांनी मंत्र दिला नसता की शिका संघटित आणि संघर्ष करा, तर आम्हाला शिक्षण काय आहे हे काही महत्व कळलंच नसतं. म्हणून एका समोर काय म्हणायचंय मला, भविष्य
शायरी तिच्या रीती रिवाजाप्रमाणे, कारण एक शाहीर असला तर चुपचाप आपली मत करत असते, पण दोन शाहिराचा जंगी सामना जर या ठिकाणी असेल तर या आपल्या या शायरीच्या या रीती रिवाजाप्रमाणे एकमेकांना प्रश्नरूपी डाव करावा लागतो. तर आता या साथीला लाभलेले आमचे सहकार्य निशांची सुखदेव महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध नावातले गावातले चॅम्पियन, महाराष्ट्राचे चॅम्पियन, महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असे चमकलेले असे निशांची सुखदेव हे आमच्या या जोडीला या स्टेजवर लाभलेली आहे. तर या शायरीच्या रीती रिवाजाप्रमाणे आम्ही तर प्रश्नरूपी डाव करत आहोत. शाहीर साहेब जिथे कुठं असाल, जिथे कुठे असाल, कशा तशा शब्द आपले कान खुले करून प्रश्न आहे का, कारण जेणेकरून मला प्रश्न समजला नाही, मला ऐकवायला यायला असा प्रश्न यायला नको. म्हणून प्रश्न असा आहे शब्दाकडे लक्ष असू द्या की सिंधू घाटीमध्ये मातृत्व शतक वंदना होती. सिंधू घाटीमध्ये मातृवंश त्रिसत्ता गण व्यवस्था होती आणि 3 गण व्यवस्था होत्या. त्या तिथे 3 गण देवता होत्या. 3 गण देवता मिळून एक गणराणी झाली. त्या 3 गण देवता मिळून एक गणराणी झाली आणि ते गणराणी झाली ती गणराणीचं नाव काय आणि त्या 3 गण देवता होत्या त्यांचे नाव काय तुम्हाला सांगायचं आहे. आज या छोट्याशा या गावामध्ये आणि आदिवासी इलाक्यामध्ये आपण आलेलो आहोत. तर हा प्रश्न असा तुम्हाला ते सांगायचा आहे आणि ऐका समोर काय म्हणायचं आहे मला. आमच्या तुमच्यामधून ते निसर्ग विलीन झालेले आहेत, पण त्यांच्या चरणीत हा त्यांचा निळा निशांचा गळा आम्ही समोर चालवत आहोत. तर त्या माझ्या वस्ताच्या चरणी मला म्हणायचं आहे काय. स्थापन केलं. आज त्यांचा या महाराष्ट्रामध्ये गरारा होता. आमचे गुरुचे गुरु आमचे वस्ताजी म्हणून म्हणते निळा निशाण म्हणा कवी गोपी चंदना निशाण म्हणा कवी गोपी चंदना ते फुला वंदितो मी आता तुला वंदितो मी आता तुला वंदितो मी आता तुला वंदितो मी आता माननीय रमेशजी कोचे शाही रागादेवी यांच्याकडून 20 रुपयाची सप्रेमेट आलेली आहे. पार्टीकडून बहुत बहुत धन्यवाद. चला हॅलो 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 हॅलो
हालो 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 चेक हालो हालो हालो